नमस्कार. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशंकरं लोकशंकरम. काल आपण असं पाहिलं की तत्वम थे जहत लक्षण स्वतःचा अर्थ द्यायचा सोडून तर त्याचा उपयोग होत नाही. अजहत लक्षण स्वतःचा अर्थ सोडायचा नाही अजिबात, तेही उपयोगी पडत नाही. मग थोडीशी सोडा आणि थोडीशी पकडून ठेवा. तर हे म्हणजे कसं आलं की वेगळे राजकीय पक्ष एकत्र येतात आणि मग ते काहीतरी समान कार्यक्रमावरती काम करतात. म्हणजे प्रत्येकाचा एक काहीतरी कार्यक्रमाची धोरणाची दिशा वेगळी असते. पण ते एकत्र आल्यानंतर ठरवतात की आता आपण एकत्र आलोय, तर चार गोष्टी आमच्या सोडा, चार गोष्टी तुमच्या सोडा, सगळ्यांच्या मिळून एकत्र करूया. साधारणपणे तसं इथे काही भाग सोडायचा, म्हणजे पूर्णतः 100% पकडूनही ठेवायचं नाही, 100% सोडूनही द्यायचं नाही. तर ते जे काही थोडं आहे त्याला जहदा जहद लक्षण असं म्हणतात. भाग लक्षण म्हणजे पहिलंच युनिट काय आहे, ते शुद्ध चैतन्य. आणि दुसरं युनिट कुठलं आहे, म्हणजे तत्व म्हणल्यानंतर पहिलं युनिट कुठलं आहे, तत् ते जे काय आहे ते शुद्ध चैतन्य. त्वम म्हणजे तू. पण हा जो तू आहे तो नुसतं चैतन्य नाही ना, तो त्या मायेने गुरफटलेला आहे. मग त्यातल्या त्या माया नावाचा जो काय एक गुरफटलेलापणा आहे, तो काढून टाकल्यानंतर तू जो आहेस तो तो एकच आहेस. अशा रीतीने काय केलं आपण, तर अखंडार्थ बोधकत्व होण्यासाठी त्याने तीन कसोट्या लावल्या होत्या. समानाधिकरण एक भाव त्यातला जोडला गेला पाहिजे, झाला टिक मार्क. दुसरा विशेषण विशेष्य भाव त्याला लागू पडला पाहिजे, झाला टिक मार्क. वृक्ष लक्षण भाव लागू पडला पाहिजे, त्याच्यामध्ये जरा थोडेसे अडचणी आल्या. की जहत लक्षणा का अविजहत लक्षणा, मार्ग असा निघाला की भाग लक्षणा, जहद हा जहद लक्षण. पण टिकमार्क झाला, म्हणजे तिन्ही आपल्याला जी काही कसोट्या होत्या त्याच्यावरती ते रकाने भरा, हे तुम्हाला लागू पडतं का नाही, तर पडलं. आणि मग अशा रीतीने ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की झालं बाबा, तुमचं काम झालं, आता हे वाक्य तुम्हाला कळलं की ते ते तत् आहे, ते तूच आहेस, कळ. आता पुढचा जो भाग येतो. आता इथे आपण सुरुवातीला पाहिलं तर काय सांगितलं होतं, गुरु तुम्हाला त्या ज्ञानापर्यंत घेऊन जातो. त्याची मेथडॉलॉजी सांगितली. ते गुरु काय करतो, अध्यारोप आणि अपवाद. अध्यारोप म्हणजे काय ते सांगितलं, अपवाद म्हणजे काय सांगितलं. त्याच्यानंतर मग इथे हे जे पहिलं वाक्य त्यांनी चर्चेला घेतलं, तत्वमसी. तर हे जे तत्वमसी वाक्य आहे त्याचे तीन त्याला कसोट्या लावल्या. त्या तिन्ही कसोट्यांवरती आपल्याला ते वाक्य म्हणजे खरं ठरलं. त्याच्यामुळे ते कळलं असं आपण गृहीत धरू. आता ते पुढचं जे वाक्य आहे ब्रह्म वाक्य, अहम ब्रह्मास्मी, हे काय सांगितलं, हे गुरुनी सांगितलं की तत्वमसी. आता त्याच्या पुढे जायला पाहिजे, म्हणजे काय कळलं पाहिजे, तर ते आता मला कळलं पाहिजे. पण मला कळलं पाहिजे ना काय काम करायचं ते. तसं इथे गुरुनी सांगितलं की तोच तू आहेस. तर तो म्हणजे कोण, तू म्हणजे कोण, हे आपण इतका वेळ जाणून घेतलं. तर पुढचं वाक्य आहे बृहदारण्यक उपनिषदातलं, अहम ब्रह्मास्मी. मागे एकदा एक व्यंगचित्र आलं होतं. एक माणूस स्वर्गात जातो आणि असा टर्रेगिरी करत फिरत असतो. तर साक्षात इंद्र त्याला विचारतात, म्हणजे त्याच्या ज्या काय सभोवताली त्याचे जे काही शिपाई असतात त्यांना इंद्र, हा का असं का फिरतोय. तर ते सांगतात की हा पुण्याचा आहे.
तो इथे आत नसतो अहम ब्रह्मस्मी असं म्हणत आलाय, त्याच्यामुळे तो इथं कोणालाही जुमानत नाही. तो जो विनोदाचा भाग होता, तो अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे. चित्रपटात आपण ऐकतो या कानून भी हम और न्यायाधीश भी हम. त्याच्या वेगवेगळ्या छटा. अहम ब्रह्मास्मी याला गंभीर छटा आहे, की आधी गुरूंनी सांगितलं की तत्वमसी. पुढचा हा भाग आहे, तो अनुभव वाक्यार्थो वर्णते. तो जो अनुभव येतो वाक्यार्थाचा, त्याचं वर्णन करतात. त्याचं वर्णन 117 श्लोक. आता पुढचं. एवम आचार्येण अध्यारोप अपवाद पुरस्सरम तत्वं पदार्थौ शोधयित्वा वाक्येन अखंडार्थे अवबोधिते अधिकारेणो अहम नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभाव परमानंद अनंताद्वयम अद्वयम ब्रह्मास्मि इति अखंडाकारिता चित्तवृत्तीर उदेती. लांबलचक एक मालगाडी सोडली. त्यातला पहिला आणि गारडा चढावा समजून घेऊयात. जेव्हा मधल्या प्रत्येक डब्यात काय काय भरले याचा अंदाज येईल. काय सांगितलंय? चित्तवृत्तीर उदयती. चित्ताची एक वृत्ती उदयती, वर येते, उत्पन्न होते. हे त्यातला गारडा चढावा. आता ते पहिल्यापासून शेवटपर्यंतचे डबे समजून घेऊयात. एवम. एवम म्हणजे आचार्येण अध्यारोप अपवाद पुरस्सरम. एवम म्हणजे कसे? आचार्यांनी अध्यारोप आणि अपवाद हे सगळं सांगितल्यानंतर तत्वम पदार्थ शोधयित्वा. ते शोधन असा शब्द वापरलाय. हा मोठा गमतीदार शब्द आहे. मराठीत आपण शोध घेणे याचा अर्थ तपास करणे, ते जे सापडत नाहीये त्याचं माग लावणे अशा अर्थ नाही वापरत. हा शोधन हा आमच्याकडे आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापरला. तर शोधन म्हणजे शुद्धी, शुद्ध करणे. म्हणजे आमच्याकडे औषधं जी करतात, काय समजा सुवर्ण भस्म करायचे किंवा रौप्य भस्म करायचे, तर ते जे खनिजे असतात त्यांचं शोधन केलं जातं. शोधन केलं जातं म्हणजे त्याचे आपल्याला जे उपयोगी पडणारे भाग आहेत ते ठेवायचे किंवा त्याच्यात काहीतरी भर घालून ते वाढवायचे. आणि जे ज्याचं शोधन करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला नको असलेले काही भाग असले तर ते कमी करायचे. या प्रक्रियेला म्हणतात शोधन. आणि शोधन हा एक आमच्याकडे संस्कारांचा भाग आहे. संस्कार म्हणजे आमच्या भाषेत संस्कारो ही गुणांतराधानम किंवा गुणाधानम. म्हणजे वाईट गुण बदलायचे, गुणाधानम असा अर्थ घेतात, तर चांगले गुण घ्यायचे. तर शोधन याचा अर्थ अशा प्रकारे शुद्धी करणे. मग त्यांनी काय केलंय आचार्यांनी? अध्यारोप अपवाद पुरस्सरम. तत्वम पदार्थ, दोन पदार्थ आहेत तत् आणि त्वम, यांचं शोधन करून घेतलंय, ते शुद्ध करून घेतले आणि तुमच्या हातात दिले. आता या वाक्येनं म्हणजे कुठल्या वाक्याने? तत्वमसी वाक्येनं अखंडार्थे अवबोधिते. जेव्हा तुम्हाला अखंडार्थ तो म्हणजे इथे सरळ अर्थ काय? अखंडार्थ अवबोधित झाला असता अधिकारीणो अहम. आता मी सिनियर के जी ज्युनियर के जी परीक्षा पास झालो. आता मी शाळेत जायला अधिकारी झालो. मी 10वीची परीक्षा पास झालो. म्हणजे मी आता कनिष्ठ महाविद्यालयात जायला एक अधिकारी झालो. अधिकारी शब्द आपण आधी पाहिला अनुबंध चतुष्टय. त्याचा अधिकारी कोण? तर त्या अधिकाऱ्याची वर्णन थोडी आठवायला पाहिजे आपण, किंवा मागे जाऊन बघायला.
तर तो अधिकारीनो अहम, मी आता अधिकारी झालेलो आहे. आणि तो मी कसा आहे, अधिकारी मी झालेलो आहे हा एक भाग. पण मला गणितात एवढे मार्क आहेत, संस्कृतमध्ये एवढे मार्क आहेत, इंग्लिशमध्ये एवढे मार्क आहेत, हेही सांगायला पाहिजे ना. हे 10वी पास झालोय सबब मला सायन्सला ऍडमिशन द्या असं नाही चालत ना. मला गणितामध्ये एवढे मार्क आहेत, सायन्समध्ये एवढे, संस्कृतमध्ये एवढे, मराठीत एवढे. तर हे सगळं सांगतात. कसं आहे मी अधिकारी? तर नित्य, शुद्ध, बुद्ध, मला बुद्धी आली. बुद्धीचा प्रकार मी सांगितलं. त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडणं आणि त्याचा अर्थ कळणं. मुक्त, मला काही चिकटलेलं नाहीये, टॅग उपाधी नाहीये. सत्य स्वभाव आणि परमानंद. परमानंद, आनंदाच्या एक वरची स्टेज, जिथे काही अपेक्षा नाहीत असा आनंद. अद्वयम, ब्रह्मास्मी. आता इथे हा मी जो आहे अधिकारी, मी जरा थोडी गडबड केली सांगताना परत सुद्धा. इथे मी कसा आहे, नाही मी अधिकारी आहे एवढं सांगितलं. पुढे ब्रह्मा, हे जे काही ब्रह्मा आहे त्याची विशेषणं चालली आहेत. मी थोडी सांगताना थोडं गडबड केली. तर ते ब्रह्म कसं आहे, तर नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, सत्य स्वभाव आहे, परमानंद आहे आणि अद्वय आहे. हे सगळं एकच आहे. असं जे काही एक ब्रह्मा, तो मी आहे, ब्रह्मास्मी. अधिकारी मी झालेलो आहे. आणि आता मला त्या अमुक अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळालेला आहे. त्या महाविद्यालयाचे गुण असे असे, या महाविद्यालयाची परंपरा इतकी जुनी आहे, या महाविद्यालयात इतके लोक IAS झाले, या इतके डॉक्टर झाले, इतके CA झाले, जे काय असेल ते. तर तसं इथे अहम ब्रह्मास्मी, तर मी त्यांच्या लाईनीत जाऊन बसलेलो आहे. तसं इथे ब्रह्माचं वर्णन केलंय की ते ब्रह्मतत्व कसं आहे, कसं तो मी आहे, तो मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी झालो आहे, अशा पद्धतीने ते सांगितलं. आणि ते कसं, अशी अखंडाकार कारिता, हे जे काही सांगितलं आहे, नित्य शुद्ध बुद्ध अशा प्रकारचा अनंत अद्वय असं ब्रह्मा मी आहे, अशी एक चित्तवृत्ती जागृत होते. कधी? गुरुजींनी तुम्हाला शिकवलं, तत्वपादाचं शोधन केलं, तत्वमसी सांगितलं, मग हे सगळं तुम्ही केल्यानंतर एक चित्तवृत्ती जागृत होते. आता हा शब्द आपल्याला माहितीच आहे, चित्तवृत्ती. म्हणजे मेघालोके भवती सुखिनो अप्यन्यथा वृत्ती चेता. ढग पाहिले, पावसाळी ढग आषाढातली, की काय होतं, भवती सुखिनो अपि अन्यथा वृत्ती चेता. जो सुखी आहे त्याची सुद्धा वृत्ती अन्यथा होते. हे हुरहुर लागते, काहीतरी काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे असं. तर ते अन्यथा वृत्ती चेतहा असं कालिदास म्हणतो. किंवा योगामध्ये योग हा चित्तवृत्ती निरोध हा, चित्तामध्ये जे तुमच्या तरंग उठतात 1760, त्याचा निरोध म्हणजे योग. हे वृत्ती म्हणजे हे असं, त्याला एक येऊन चिकटलेली एक काहीतरी, एक आहे काहीतरी ते वृत्ती, त्याला मौती म्हणतात. आता या वृत्तीमध्ये सगळं ते अंतःकरणच्या दृष्टी सगळं येतं. तर तशी एक वृत्ती तयार होते. स्वाभाविक आहे, म्हणजे एखाद्या महाविद्यालयात जेव्हा प्रवेश मिळतो तेव्हा तसा एक असा एक वाईट अर्थाने नाही, पण एक गंड तयार होतो की अरे, या महाविद्यालयात शिकलोय बरं का मी. जसं आपल्याला आपल्या गावाचा असतो, आपल्या घराचा असतो, मी इथला आहे बरं का, असं. ती ही अखंडाकार चित्तवृत्ती उत्पन्न होते, वर येते. कधी? गुरुजींनी शिकवलं तुम्हाला की बाबा रे, तूच ब्रह्म आहेस, तत्वमसी. ठीक आहे. हा 171व्या श्लोकामध्ये सांगितलेला भाग आहे.
पुढे 172. सा तू, सा म्हणजे ती चित्तवृत्ती. चित प्रतिबिंब संहिता सती प्रत्यक अभिन्न अभिन्नम अज्ञातम परम ब्रह्म विषयीकृत्य तद्गत अज्ञानमेव बाधते. हे असे लांबलचक मालगाड्या आहेत, 50-50 डब्यांच्या दमछाक होतीये. पण हे असे, हे नेहमीच आहे. एक कादंबरी नावाचा एक लेखन प्रकार आहे. लेखन प्रकार नाहीये, ग्रंथ प्रकार आहे. कादंबरी नावाचं एक पुस्तक, त्याच्यावरून आपण मराठीमध्ये त्या लेखन प्रकाराला कादंबरी म्हणतो. तर तिथे जी सुरुवातच होते, आता विसरायला झालो, पण मला वाटतं वाक्य ती एक 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 केली 13 का 16 वाक्य आहेत काहीतरी. तत्र वीर भटपटलो तरंग तुरंग कुंज कुंज रमणी मकर, असं त्यांची सुरू होतं. तत्र तो राजा होता हे सांगायचं, पण तो राजा होता हे त्याला स्वल्पविराम न घालता केलेलं वाक्य असल्यामुळे त्याच्यात असं लक्षात येतं की ह्याच्यात असा 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 आहे लांबलचक. आणि तो दरबारात म्हणजे तो बाहेर पडला हे सांगायला, तर जवळजवळ माझ्या, आता आठवत नाही नेमकं, 10 पानं खर्च झाली. एकच वाक्य, 10 पानं चालू आहे. हे आपल्या 1 8 डॅमेज. तसंच वसुमती नाम सुमती असं तिच्या महाराणीचं वर्णन सुरू होतं. आता या वयात जरा थोडं विसरायला झालं, पण त्यावेळेला आमच्या एका मित्राने असं प्रपोजल मांडलं की चला आपण सगळे पाठ करू. मग त्यांनी सुरुवात केली पाठ करायचं. आणि त्या तासाला ते गुरुजी यायच्या आधी जो जोरात मोठ्यानं म्हणायचं आणि आपलं भारत माता की जय म्हणायचं आणि खाली बसायचं येऊन. तर जवळजवळ 1 मिनिट किंवा 2 मिनिट हा खेळ चालायचा सगळा, म्हणजे इतकं लांबच एक वाक्य होतं. तसंच हे थोडस त्या मानाने आपल्याला सोपं आहे. तर इथे काय सांगितलंय, सातू, ती जी काही वृत्ती आहे, चित प्रतिबिंब संहिता सती प्रत्येक अभिज्ञम प्रत्येक अभिन्नम अज्ञातम परम ब्रह्म विषय कृत्य तद्गत अज्ञानमेव बाधते. इथं जरा आपण थांबूया. आता ती जी आहे, ती चित्तवृत्ती, ती काय करते, तारडाचा डाबा सांगतो, बाधते, ती बाध आणते. का, कशाचा बाण आणते, परमब्रह्माच्या तद्गत अज्ञान जे आहे, तद्गत अज्ञानामेव बाधते, त्याच्या अज्ञानाला ती बाधा आणते, म्हणजे काय, दूर करते. पण ती कशी आहे त्याचं वर्णन केलंय. सा तू चित प्रतिबिंब संहिता सती, ती त्या चैतन्याचं प्रतिबिंब असल्यामुळे ती कुठली वृत्ती, ती प्रत्यक प्रत्यक अभिन्नम अज्ञातम परमब्रह्म, ती ते जे अभिन्न अज्ञात असं जे परमब्रह्म आहे, परमब्रह्म त्याच्याशा जोडलेली जी काही अज्ञान आहे, तद्गत अज्ञानामेव बाधते. आणि मग काय होतं, अज्ञानामेव बाधते त्याचे झाल्यानंतर काय होतं, तदा, त्याच्यानंतर आता हे पुढचं मालगाडी सुरू झाली. तथा पटकारण तंतुदाहे पटदाह अखिल कारण कारणे अज्ञाने बाधिते सती तत्कार्यस्य अखिलस्य बाधितत्वात् तदंतर्भूत अखंडाकार कार आकारिता आकारिता चित्तवृत्तीरपी बाधिता होती. समजून घेऊयात. तर थोडा कॅच 22 नावाची एक फ्रेज, एक खूप दुसऱ्या महायुद्धानंतर प्रचलित झाली. जोसेफ हेलर नावाचा एक अद्भुत लेखक आहे, त्याचं पुस्तक आहे कॅच 22 नावाचं. म्हणजे आपण त्याला म्हणूयात की आधी कोंबडी का आधी अंड, किंवा नो ऍडमिशन विदाउट परमिशन, अशा पद्धतीचं साधारणपणे त्याला म्हणतात की कॅच 22 असं नाव दिलंय. आणि जे इंग्लिशचे वाचक असतील, म्हणजे अनेक जे असे रसिक वाचक असतात ना,
त्यांच्या आवडीच्या यादीमध्ये कॅश इंटरव्ह्यू नक्की असतं. तसं ते इथे कॅच आलं. अरेच्या, सा तू चित्प्रतिबिंब सहित असती ती अज्ञानाचा बाध करते आणि ती स्वतःचा पण दाह करते. ते काय सांगितलंय? विषयी कृत तद्गत अज्ञानामेव बाधते. ती चित्तवृत्ती तयार होते. ती काय करते? तद्गत अज्ञानाचा बाध करते, काढून टाक पुढे. आणि ती त्यांनी अज्ञान काढून टाकल्यामुळे ती चित्तवृत्ती पण बाधित होते. अरे बापरे, समजून घेऊया. आता त्याला त्यांनी दृष्टांत दिलाय. काय दिलाय? तदा पटकारण तंतुद आहे. पट वस्तू, त्याचं कारण काय? उपादान कारण तंतू. तंतू हे त्याचं उपादान कारण. तंतू जाळले तर पटदाह होतोच की. मी असं म्हणलं की हे जे काय माझ्याकडे पंचा आहे, इथे दिसतोय माझ्या इथे, त्याची तंतू निघाले तर ते मी जाळून टाकतो. म्हणजे तंतू जर का मी जाळायला लागलो तर तो अख्खा पंचा म्हणा किंवा सुती रुमाल किंवा सुती माझी कपडे किंवा सुती आणखीन माझं काय वेष्टी म्हणा, उत्तरीय म्हणा, आदरीय म्हणा, ते सुती जे आहे त्याचा एखादा धागा जरी निघाला आणि तो मी जळायला लागलो तर अख्खा वस्त्राचा नाश होणार आहे. तसं तसं इथे काय होतं? अज्ञाने बाधिते सती, अज्ञानाच बाद झाल्यानंतर तत्कार्यस्य अखिलस्य बाधितत्वात, त्या अज्ञानाचा नाश झाल्यामुळे त्या अज्ञानाला जोडलेली जी चित्तवृत्ती होती त्याचाही नाश होतो. हा कॅच आहे बरं का थोडासा. पहिल्यांदा काय सांगितलं की इथे ही चित्तवृत्ती वर येते, उद्या येते, मग ती चित्तवृत्ती अज्ञानाचा नाश करते. कळ, अज्ञानाचा नाश झाल्यामुळे ती चित्तवृत्ती ज्याला जोडलेली आहे ते चित्तवृत्तीचाच नाश होतो. कसा? आता इथे परत ते शेजारी शेजारी कागद पेन्सिल घेऊन बसतात. म्हणजे कळेल. तंतूचा नाश झाल्यामुळे तंतू जाळले की वस्त्र जळलं. तसं चित्तवृत्तीने प्रकाश पाडला, बरोबर आहे. चित्तवृत्तीने अज्ञान केलं हे बरोबर आहे. पण ते अज्ञानाच्या मुळे ती चित्तवृत्ती पण नष्ट झाली ना. म्हणजे चित्तवृत्तीने अज्ञान नष्ट केलं आणि अज्ञानावरील ती चित्तवृत्ती नष्ट झाली. बरोबर कॅश 22 सारखं प्रकरण आहे. हे समजून घेतलं पाहिजे शांतपणे. पुन्हा 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 ऐकायला लागेल. बाधिता चित्तवृत्ती बाधिता भवती. परत एकदा समजून घेऊ शांतपणे, गडबड नाही आपल्याला काही. तर ही चित्तवृत्तीवरती आल्यानंतर ती अज्ञानाचा नाश करते आणि अज्ञानाचा नाश केल्यामुळे म्हणजे चित्तवृत्ती हा मुळात अज्ञानाचाच भाग आहे ना. ती चित्तवृत्ती आहे. ती काय सच्चित आनंद नाहीये, चित्तवृत्ती आहे. जसं काहीतरी माझी चित्ताची वृत्ती होते की आज काय मन प्रसन्न आहे, ही चित्ताची वृत्ती आहे. म्हणजे जसं ते फुलं म्हणतात की असा संसाराचा त्याग बी करावा असं वाटतो, त्याच दिवशी त्याच वेळेला ही आमची ही खांद्याचं थालपीठ करते आणि मग सगळं वैराग्य निघून जातं. किंवा ती जाहिरात आपण पाहिली असेल की तो लहान मुलगा म्हणतो म्हणजे नाही, मला घरात नाही राहायचं, मला जायचं निघून. त्याच्या आजोबा त्याच्या मागे मागे जिलबीचं घेऊन ते डबा घेऊन जातात. तो म्हणतो चला बरं, मोठा झाल्यानंतर जाईन बाहेर घर सोडून. तसं ही चित्तवृत्ती आहे, ती काही शाश्वत नाही बदलणारी. मग ती बदलणारी नसल्यामुळे त्याने काय केलं, ते चित्तवृत्ती कळलं मला. म्हणजे जसं आपल्याला कळतं की अरे चित्तवृत्ती झाल्यामुळे उगाच मी मगाशी रडत होतो ना, काही कारण नव्हतं रडायचं, हे कळतं समजा. पण हे कळलं पुढे आणखीन काहीतरी घडताना ती चित्तवृत्ती नष्ट होते आणि तो दुःखही नष्ट होतं. तसंच काहीतरी इथे सांगितलं की त्या तत्कार्यस्य चित्तवृत्तीने जो काय अखंडाकार चित्तवृत्ती कशामुळे, अखंडाकार चित्तवृत्तीने काय सांगितलं होतं की ते अखंडाकार आहे सगळं ते. अशी माझी चित्तवृत्ती तयार झाली होती गुरुजींनी मला सांगितल्यामुळे की तत्वमसी तोच तू आहेस असं सांगितल्यामुळे
अध्यारोप आणि अपवादाने ते मला त्यांनी सांगितलं. माझी चित्तवृत्ती तयार झाली आणि त्या चित्तवृत्ती त्यामुळे मी ते अखंडाकार तो जो काय ते मीच कळलं. आता पुढचा टप्पा, ते अज्ञान झाल्यामुळे माझी चित्तवृत्ती नष्ट झाली. हे जरा गडबडच आहे. तर ते पुन्हा पुन्हा ऐकूयात आपण, पुन्हा पुन्हा वाचूया. पुढचा भाग 173. ते परत सांगूया. अज्ञान बाधित झालं एकदा की, अज्ञान बाधित झालं की तदंतर्भूत, अज्ञानाच्या आतमध्येच ते अंतर्भूत होतं ना, अखंडाकार चित्तवृत्ती. तर ते अज्ञानाचाच भाग होता. मग तीच बाधित झाली. म्हणजे ते चित्तवृत्ती वरती आली. फेज वन. फेज टू, त्या चित्तवृत्तींनी अज्ञान दूर केलं आणि त्या अज्ञानाने दूर केल्यामुळे त्यात प्रतिबिंब ज्या चैतन्याचं पडलेलं होतं त्याचं काहीतरी ते माझ्यात तेही दूर गेलं, की आता ती माझं अज्ञानही दूर झालं आणि ती चित्तवृत्ती संपली. परत 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 ऐकायला. पुढे 173 श्लोक. तत्र प्रतिबिंबितम चैतन्यमपि, तिथे त्या चैतन्याचं जे काय प्रतिबिंब पडलेलं आहे, तत्र कुठे, तत्र प्रतिबिंबितम चैतन्यमपि, कुठे पडले प्रतिबिंब आता नाही सांगणार. तर तत्र प्रतिबिंबितम चैतन्यम हि यथा दीप प्रभा आदित्य प्रभाव भासना समर्था सती तयाभिभूता भवती. दीप प्रभा, दिव्याची प्रभा. आसन्ना लक्षते छाया प्रभा दुरात प्रकाश. म्हणजे त्या तेजाचे लांबून कळणारं जे प्रकाशन आहे त्याला म्हणतात प्रभा. आरतीमध्ये शब्द येतो. तर त्या दीपाची प्रभा, तो जो दिवा आहे त्याची प्रभा, आदित्य प्रभाव अवभासन असमर्था, त्या दिव्याची जी प्रभा आहे ती आदित्य सूर्याच्या उजेडाच्या प्रभावाला तितकं अवभासन चमक आणू शकत नाही. असमर्था सती तयाभिभूता भवती. अभिभूत म्हणजे डॉमिनेट करणं, ताबून ठेवणं. म्हणजे जसं आपण, आपल्याला माहिती असेल की मीठ हा जो प्रकार आहे ना आपल्या जेवणातला, तो बाकी सगळ्या चवी झाकून टाकतो. मिठाचा ताकद आहे लवणार असं. आम्ही म्हणतो जरा सर्व रसांचा अभिभाव करतो, म्हणजे त्याला डॉमिनेट करतो, छेदतो त्याला. त्यामुळे आपण पाहिलं असेल व्यवहारामध्ये तिखट सामिष खाणारे जे लोक असतात, त्याचं तिखट लावलं की ते मीठ त्याच्यामध्ये बोटाने चाटतात, तिखटाचा प्रभाव कमी होतो. खरं म्हणजे असं आहे की त्या तिखटाने जेवढा त्रास होतो ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास मिठाने होतो. मिरचीपेक्षा जास्त त्रास हा पोटाला दीर्घकाळ मिठाने जास्त होतो. त्या तत्कालीन त्या मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिठाचं बोट चाटलं. तर तसं इथे हा दीपाची जी प्रभा आहे ती देव आदित्याच्या प्रभाची जी काय अवभास आहे, अवभास म्हणजे चमक, त्याला झाकू शकत नाही. त्याने अभिभूत होते. आपल्याला ते शब्द माहिती आहे. उदिते तू सहस्रांशु को खद्योतो न न न खद्योतो न चंद्रमा, खद्योतो द्योतते तावत यावत न उदयते शशी, उदिते तू सहस्रांशु न खद्योतो न चंद्रमा. चंद्र येत नाही, काजवा चमकतो, आणि सहस्रांशी जेव्हा सूर्य येतो काजवाही नसतो आणि चंद्रही नसतो. असं इथं तो जो काही दिवा आहे त्याचा प्रभाव, तर त्याची प्रभा
त्या सूर्याच्या पुढे चमक पाडू शकत नाही आणि त्याचा अविभव होतो. तथा त्याप्रमाणे स्वतः प्रकाशित स्वयंप्रकाशमान प्रत्यक अभिन्न परब्रह्म अवभासन अनर्हतया तेन अभिभूतम सत सोपाधिभूत अखंड वृत्तेर बाधितत्वात् दर्पणाभावे मुखप्रतिबिंबस्य मुखमात्रत्व प्रत्यक अभिन्न परब्रह्म मात्रम भवति. हरे राम 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 राम. भलतीच मोठी गाडी, दोन तीन गाड्या एकत्र जोडल्या की गाडी. हळूहळू बघूया. सांगायचंय काय, तर शेवटचा जो गार्डाचा डाब आहे तो आधी बघू. तर प्रत्येक अभिन्न परब्रह्म मात्रम भगवती. तत्र प्रतिबिंब चैतन्य हे, तिथे जे काही चैतन्य प्रकाश पडले आहे ते काय होतं, ते हे अमुक अमुक होतं. तथा, तर तथा स्वयं प्रकाशमान प्रत्येक अभिन्न परब्रह्म, स्वयं प्रकाशमान असं जे प्रत्येक अभिन्न परब्रह्म जे आहे, अवभासन अनर्हतया तेन अभिभूतम सत, ते अवभासन वाढू शकत नाही, त्याला गुणच नाहीये. मग ते कशाने झाकून गेलेलं असतं, त्या वृत्तीने. म्हणजे आपण, सूर्य डोळ्यासमोर आला तर डोळ्यासमोर असा हात धरतो. आता हा आपला एवढासा हात किंवा तीन बोट म्हणजे 3-4 इंच, त्या अख्ख्या सूर्याला आपण नॉन प्लस करून टाकतो. तर तसं हे जे काही चाललेलं आहे, तसं ते सांगतात की ते जे या मायेचा अतिजवळ आहे ना आपल्या, आमच्याकडे प्रत्यक्ष ग्रहणातले दोष सांगितलेले. त्यामध्ये अतिनिकट हा एक दोष आहे. आपण व्यवहारात पण शब्द वापरतो बघा, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. कारण ते इतक्या डोळ्याच्या आतमध्ये असतं की ते दिसत नाही. तसं हे जे काही अज्ञानाचं मी अभिभव केलेलं ते शुद्ध चैतन्याचं, तो कळतच नाही. मग काय बघायचं, दर्पणाभावे मुखप्रतिबिंब जसं पडत नाही, दर्पणच नाहीये, आरसाच नाही, तर मग दर्पणाभावे मुखप्रतिबिंबस्य, मुखाचं जे काय प्रतिबिंब पडायला पाहिजे, पडणारच नाही ना. समोर आरसाच नसेल तर प्रतिबिंब कशात पडणार. तर तसं इथे ते माया नावाचं जे काहीतरी ते एक, ज्याला प्रतिबिंब पडणार वगैरे जे काही होतं, काही नाहीच होय. मग ते काय तत्र प्रतिबिंबितम चैतन्य कसं होतं, तर ते मुवत प्रत्यक अभिन्न परब्रह्म मात्रम भवती. मध्ये काही त्याला बघायला संधीच नाही, ते झाकलेलंच नाही हे कळल्यानंतर. जसं दिव्याचा प्रकाश झाकतो, सूर्याचा प्रकाश आणि दिव्याचा प्रकाश झाकला जातो, तर परत हे समजून घ्यायला वेळ लागणार आहे आपल्याला. घेऊया. तसं इथे सांगितलंय की दर्पणाभावे बाधितत्वा सोपाधिभूत तेन अभिभूतम सत सोपाधिभूत अखंड वृत्तेर बाधितत्वात्. हे जे काय आहे हे कसं आहे, सोपाधिभूत, त्याला उपाधी आली ना, काहीतरी माया नावाचा टॅग लागलाय आपल्या अहम ब्रह्मास्मी मधलं जे काय अहम आहे, त्याला तिथे गडबड केली त्याची. मग तिथे त्याचा बाद झाल्यामुळे पंचायत होते. इथे त्याचा एकदा का बाद झाला, त्या उपाधीचा बाद झाला की मग त्याचं प्रतिबिंब भाव राहत नाही. मग ते काय होतं, प्रत्येक अभिन्न परब्रह्म मात्रम भवती, अपर
अपर ब्रह्म मात्रम भवती. परब्रह्मने अपर ब्रह्म मात्र भवती. शब्द वाचायला भिन्न परब्रह्म मात्रम भवती. अभिन्न परब्रह्म कळते. आता आज काय शिकलो आपण? तर काल आपण पाहिलं होतं तत्वमसी कळलं. आज आपण असं पाहिलं. त्याच्या पुढचा टप्पा गुरुजींनी सांगितल्यानंतरचा अहम ब्रह्मास्मी ही जाणीव होते गुरुंनी सांगितल्यानंतर. आणि मग त्या जाणीवेतनं एक चित्तवृत्ती तयार होते. ती चित्तवृत्ती तयार होते आणि ती चित्तवृत्ती अज्ञानाचा नाश करते आणि ती चित्तवृत्ती निघून जाते. पटकारण तंतुदाह टाळल्यामुळे पटदाह होतो तसं. आणि मग ते हे सगळ्या त्याच्या उत्पादन निघून गेल्यानंतर हा याचं प्रतिबिंब त्याच्यात पडतंय व काय भानगडीच नाही ना. ते आहे तेच हे आहे, हे आहे तेच मी आहे, हा जो आहे तोच मी आहे. म्हणजे चित्रपटात जसे ते जुळे भाऊ एकमेका समोर उभं राहिल्यानंतर आरसा असल्यासारखं बघतात, तसं थोडस बघायला पाहिजे याच्याकडे. ते दोघे एकच खून करतात एकाच बोटाची. अनेक असे जुळ्या भावांचे चित्रपट पाहिले असतात. कपडे वेगळे असतात पण ते तसेच असतात. चेहरे बेरी इतके सारखे असतात त्यांचे. मला वाटतं जॅकी चॅनचा पण एक चित्रपट आहे असा. तर ते असे जुळे भाऊ एकमेकांना समोर आल्यानंतर आरशासारख्या कोणा करतात असं. आठवत नाही मला नेमकं पण असं आहे. तर मुद्दा काय सांगायचा होता इथे आज, की गुरुजींनी सांगितल्यानंतर चित्तवृत्ती तयार झाली. त्या चित्तवृत्तीने अंधकाराचा नाश केला, अज्ञानाचा नाश केला. आणि त्या अंधकाराच्या त्या अज्ञानाच्या नाशात ते चित्तवृत्तीही निघून गेल्यामुळे ते जे अपर ब्रह्म आहे आणि परब्रह्म हे दोन्ही अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे मी, जे कोण आहे ते कळलं. आणि ब्रह्म आहे म्हणजे काय आहे तेही कळलं. हा आणि पण हे कळलं म्हणजे तो मला अनुभव आला. इथे पहिल्यांदी सुरुवातच जी केली आपण इथे, की ती सुरुवात अशी केली. आता अनुभव वर्णते, परत ते वाक्य वाचतो, की ती अनुभव वाक्यार्थ वर्णते. हा जो अनुभव येतो त्याचं वर्णन करतो. की आता इथे आपलं दोन मुद्दे पूर्ण झाले. तत्वमसी पाहिलं, आता अहम ब्रह्मास्मी पाहिलं. पुढचा भाग याच्या पुढच्या सत्रामध्ये पाहूयात. आज थांबूयात.